हॅलो एव्हरीबडी, एस के कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. ऑडिटिंग अँड टॅक्सेशन TYBCom बरोबरच हा सब्जेक्ट BBA, MBA, MCOM, DTL त्याचबरोबर कॉमर्स फील्डमधल्या ज्या काही हाय लेवलच्या एक्झाम्स आहेत CA, CS यांना सुद्धा हा टॅक्सेशन हा सब्जेक्ट आहे. टॅक्सेशनमध्ये इन्कम फ्रॉम सॅलरी, अलाउन्सेस म्हणजे काय, परकिजिट्स म्हणजे काय, याबाबत आपण मागे काही थिअरी लेक्चर्स पाहिलेले आहेत. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचा एप्रिल 2017 यावर्षी परीक्षेला आलेला प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आणि तो क्वेश्चन आपण असेसमेंट इयर 2021-22 या वर्षासाठी तो कशा पद्धतीने सोडवायचा तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या चॅनलवर खूप सारे व्हिडिओज अकाउंट विषयाचे, टॅक्सेशनचे, कॉस्ट सेकंड अँड थर्ड, तसेच फर्स्ट इयर, सेकंड इयर, 11th, 12th कॉमर्स अवेलेबल आहेत. तुम्हाला पाहिजे असतील चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. चला सुरू करूया. आज या व्हिडिओमध्ये इन्कम फ्रॉम सॅलरी, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी एप्रिल 2017 या वर्षीसाठी आलेला प्रॉब्लेम. या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी TYBCom रेग्युलर एप्रिल 2017 याची ऑडिटिंग अँड टॅक्सेशनची क्वेश्चन पेपर आहे. यामध्ये इन्कम फ्रॉम सॅलरीचा क्वेश्चन असतो, क्वेश्चन नंबर 4, जो आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मिस्टर राजेश इज वर्किंग ॲज ॲन असिस्टंट मॅनेजर इन सिप्ला लिमिटेड ॲट मुंबई, ड्रॉइंग अ बेसिक सॅलरी ऑफ ₹25,000 इन द मंथ ऑफ जानेवारी. इथे इयर मी खोडलेला आहे कारण टॅक्सेशनचा प्रॉब्लेम सोडवताना आपण नेहमी प्रिव्हियस इयर घेत असतो, म्हणून या ठिकाणी 2021, 2020 अशा पद्धतीने आपण घेणार आहोत. हिज डेट ऑफ इन्क्रीमेंट इन द पे इज 1 जुलै एव्हरी इयर. दरवर्षी 1 जुलैला त्याचा पगार इन्क्रीमेंट होतो, पगार वाढतो. अँड ही इज पेड सॅलरी बाय कंपनी ऑन 25th डेट ऑफ इच पर्टिक्युलर मंथ. दर महिन्याच्या 25 तारखेला त्याचा पगार होतो. ही गेट इन्क्रीमेंट ऑफ ₹2,000 एव्हरी इयर इन बेसिक सॅलरी. मित्रांनो, याचा अर्थ 1 एप्रिल 2020 पासून तर 1 जुलै 2020 पर्यंत म्हणजे एप्रिल, मे आणि जून हे 3 महिने त्याचा पगार होता ₹25,000. 1 जुलैपासून त्याला इन्क्रीमेंट आहे ₹2,000, म्हणजे जुलैपासून याचा पगार झालेला आहे 25,000 अधिक 2,000 ₹27,000 पर मंथ. ओके. द पर्टिक्युलर्स ऑफ अलाउन्सेस अँड अदर बेनिफिट्स विच ही गेट्स फ्रॉम कंपनी आर ॲज फॉलोज. मित्रांनो, खाली जे अलाउन्सेस आणि परकिजिट्स तुम्हाला दिलेले आहे, बेनिफिट्स म्हणजे परकिजिट्स, तर या आधारे आपल्याला काय करायचं आहे, कॉम्प्युट द टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी ऑफ मिस्टर राजेश फॉर असेसमेंट इयर 2021-22. हा प्रॉब्लेम आपण आता सोडवणार आहोत. पाहूया. सुरुवातीला आपल्याला घ्यायची आहे बेसिक सॅलरी. तर ₹25,000 3 महिने पगार होता, म्हणजे एप्रिल, मे आणि जून, आणि जुलैपासून मात्र त्याला पगार आहे ₹27,000, 27,000. आपल्याला हा प्रॉब्लेम आता सोडवायचा आहे. पहा मित्रांनो, या ठिकाणी ड्राफ्टिंग करून ठेवलेला आहे मी. अशा पद्धतीने इन्कम स्टेटमेंट आपण बनवतो, ज्यामध्ये सुरुवातीला आपण घेणार आहोत काय, बेसिक सॅलरी
बेसिक सॅलरी किती आहे त्याला पहा. ब्रॅकेटमध्ये लिहितो मी ₹25,000 होती. किती महिने? 3 महिने. म्हणजे 3 महिन्याचे किती झाले ते? ₹75,000. ओके. आणि उरलेले 9 महिने किती रुपये? व्हेरी गुड. ₹27,000 इंटू 9 months. म्हणजे या ठिकाणी किती येणार मग ते? इज इक्वल टू 27,000 इंटू 9, 2,43,000 रुपये. अशा पद्धतीने त्याची सॅलरी झाली पहा 75,000 प्लस 2,43,000. किती झाले? 3,18,000. ओके. त्यानंतर पुढे इथे दिलंय अलाउन्सेस. डिअरनेस अलाउन्स 50% ऑफ बेसिक सॅलरी आहे. ऑफ बेसिक सॅलरी अँड विच इज ऑल्सो कन्सिडर्ड फॉर रिटायरमेंट बेनिफिट. म्हणजे आपण वर्किंग नोट 1 मध्ये सुद्धा घेणार आहोत. बेसिक सॅलरी डिअरनेस अलाउन्स लिहूया आपण. या ठिकाणी लिहितोय मी डिअरनेस अलाउन्स ब्रॅकेटमध्ये घेतो. किती? 50% ऑफ बेसिक सॅलरी. व्हॉट इज द 50%? इज इक्वल टू 3,18,000 इंटू 50%, 1,59,000. ओके. त्यानंतर पुढे आहे कंपनीज कॉन्ट्रीब्युशन टू रेकॉग्नाइज प्रॉव्हिडंट फंड 14% ऑफ बेसिक सॅलरी. 14% ऑफ बेसिक सॅलरी. ओके. इथे लिहितो मी. ही परक्विजिट्स आहे म्हणून इथे लिहायचं आहे आपल्याला एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन टू RPF. RPF म्हणजे रेकॉग्नाइज प्रॉव्हिडंट फंड. तो किती दिलाय त्यांनी? 14% ऑफ बेसिक सॅलरी. इथे लिहूया आपण. व्हॉट इज द 14% ऑफ बेसिक सॅलरी? बेसिक सॅलरी आहे तुमची 3,18,000 गुणिले त्याच्या 14%. किती आला ते? 44,520. यामधून आपल्याला नेहमी करायचं असतं लेस RPF आहे म्हणजे याला एक्झम्पशन मिळेल. एक्झम्प्टेड अप टू किती पर्सेंट? 12% ऑफ सॅलरी. पहा मित्रांनो, वरती बेसिक सॅलरीच्या 14% आहे 14% आणि ते 12% ऑफ सॅलरी आहे. मग ही सॅलरी म्हणजे नेमकी कोणती अमाऊंट? तर त्यासाठी मला इथे करावं लागेल काय? वर्किंग नोट नंबर 1. ओके. काय असतं वर्किंग नोट नंबर 1? आपण ते पाहूया. या ठिकाणी मी वर्किंग नोट केलेले आहेत पहा. या ठिकाणी लिहितो सॅलरी इज इक्वल टू. मित्रांनो यामध्ये लिहितो आपण काय? बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स. शॉर्टकट लिहिला तरी चालेल. आणि कंसामध्ये लिहितो मी RB म्हणजे रिटायरमेंट बेनिफिटला असणार. त्यामध्ये प्लस करायचं असतं काय? पर्सेंटेज कमिशन. ओके. किती आहे बेसिक सॅलरी आपली? 3,18,000 प्लस त्यामध्ये डिअरनेस अलाउन्सची पूर्ण रक्कम का? कारण इथे सांगितलंय विच इज ऑल्सो कन्सिडर्ड फॉर रिटायरमेंट बेनिफिट. पूर्ण रक्कम घ्यायची आहे. म्हणजे इथे येईल तुमची 1,59,000 रुपये आणि प्लस पर्सेंटेज कमिशन तर दिलेलंच नाही आहे आपल्याला. मग याची बेरीज किती येणार पहा? 3,18,000 अधिक 1,59,000 4,77,000. या ठिकाणी लिहितो मी रुपये 4,77,000. ओके. मग या 4,77,000 रुपयाचे 12% इथे मला लिहायचे इज इक्वल टू
4,77,000 इंटू 12%. किती येणार ते? 57,240. मित्रांनो, या ठिकाणी 44,520 44,520 मायनस 57,240 इज इक्वल टू, या ठिकाणी तुम्हाला 0 लिहावं लागेल, म्हणजे नील, व्हॅल्युएशन नील इन त्याचं, मायनसमध्ये आन्सर लिहायचं नाही. ओके. नेक्स्ट काय आहे? कंपनीज कॉन्ट्रीब्युशन टू RPF झालं. ही रिसिव्ड बोनस 50,000, त्याला बोनस मिळाला. ठीक आहे, हरकत नाही, बोनसही इन्कम आहे. या ठिकाणी लिहितोय आपण बोनस. किती मिळाला बोनस त्याला? डायरेक्ट बाहेर लिहितो 50,000 रुपीज. त्यानंतर बोनस झाल्यानंतर द इंटरेस्ट क्रेडिटेड ऑन RPF बॅलन्सिंग 11% 1,10,000. ओके, इथे लिहूया आपण इंटरेस्ट ऑन RPF बॅलन्स ॲट किती पर्सेंट? 11%. किती दिलाय? 1,10,000. आपल्याला माहिती आहे, ज्या वेळेला याला एक्झम्पशन असतं, exempted up to 9.5% ऑफ, एवढं लिहिलं तरी चालतं, exempted up to 9.5%. या ठिकाणी जो उत्तर येणार आहे ते कसं आलं पहा. काय करायचं तुम्हाला? इज इक्वल टू 1,10,000 गुणिले 9.5 आणि भागिले 11. याचा आन्सर किती येते पहा? 95,000 रुपये. मित्रांनो, मी इथं वर्किंगमध्ये करून दाखवतोय. किती रुपये? 1,10,000 1,10,000 इंटू 9.5 डिवाइड बाय 11. येस, दिस इज आन्सर. ओके. किती येणार म्हणते बाहेर? RPF 15,000. ओके. नेक्स्ट काय? ही वर्किंग लिहिण्याची आवश्यकता नाही. नेक्स्ट काय? कंपनी हॅज रिम्बर्स मेडिकल बिल ऑन ट्रीटमेंट ऑफ हिज वाईफ 50,000 ड्युरिंग द फायनान्शियल इयर. रिम्बर्समेंट आहे मेडिकल बिलचं, फुल्ली टॅक्सेबल असतं. इथं लिहितोय मी रिम्बर्समेंट ऑफ मेडिकल बिल. किती रुपये आहे? 50,000. इथे मी पूर्वी यामध्ये 15,000 म्हणजे 15,000 रुपये एक्झेम्प्टेड केले जायचे, परंतु असेसमेंट इयर 2019-20 पासून हा फुल्ली टॅक्सेबल झालेला आहे. फुल्ली टॅक्सेबल. ओके. फुल्ली टॅक्सेबल. त्यानंतर नेक्स्ट आहे, he has 2 children studying in high school. He get ₹500 per month as education allowance. मित्रांनो, पर मंथ आहे, पर चाइल्ड नाहीये. मग त्याला चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स 500 रुपये महिन्याला मिळाला 12 महिन्यासाठी. ते लिहितोय आपण चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स. किती मिळणार आहे त्याला? ₹500 इंटू 12 मंथ्स. किती मिळाले पहा? 500 गुणिले 12 म्हणजे त्याला मिळाले 6,000 रुपीज. तुम्हाला माहिती आहे, यातून आपण करतो लेस exempted from exempted up to ₹100 into 2 into 12. पहा, exempted up to किती?
100 रुपयाप्रमाणे 2 मुलांसाठी 12 महिन्याचे, म्हणजे किती रुपये तिने 2400. अशा पद्धतीने इथे बाहेर येणार 6000 मायनस 2400, दॅट इज 3600. ओके. त्यानंतर नेक्स्ट काय पहा, द कंपनी ऑल्सो पे हिज इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर बिल ₹24,000 एव्हरी इयर. कंपनीने दरवर्षी त्याचं 24,000 रुपये बिल पे केलं, हा त्याचा इन्कम आहे. म्हणून आपण इथे लिहिणार व्हॅल्युएशन ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रिसिटी. काय नाव आहे पाहून घ्या, इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर बिल. इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर, त्याची अमाऊंट डायरेक्ट बाहेर येणार 24,000 रुपये. त्यानंतर पुढे काय आहे, द कंपनी हॅज ऑल्सो प्रोव्हाइडेड हिम रेंट फ्री अकोमोडेशन विथ फर्निचर वर्थ ₹1,00,000. फर्निचरची किंमत आहे 1,00,000 ॲट मुंबई. ओके मित्रांनो, यासाठी ही सुद्धा सुविधा आहे, म्हणून याचं व्हॅल्युएशन येणार. कशा पद्धतीने सोडवतो पहा तुम्ही. इथे लिहिलं मी व्हॅल्युएशन ऑफ हाऊस अकोमोडेशन. इथे लिहूया आपण वर्किंग नोट. वर्किंग नोट नंबर 2. वर्किंग नोट 2 साठी मला इथे वर्किंग नोट 2चं सूत्र लिहायचं आहे. पहिल्यांदा काय सूत्र येईल त्याचं, बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स ब्रॅकेटमध्ये RB प्लस एनी कमिशन. मित्रांनो, जसं अगोदरच्या सूत्रामध्ये आपण पर्सेंटेज कमिशन लिहिलं, तसं या ठिकाणी एनी कमिशन प्लस बोनस प्लस ऑल टॅक्सेबल अलाउन्सेस. ऑल टॅक्सेबल अलाउन्सेस आणि प्लस फीज इफ एनी. या 6 गोष्टींची बेरीज करायची, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, हे ज्या 6 गोष्टी आहेत यांची बेरीज केल्यावरती आपल्याला वर्किंग नोट 2ची सॅलरी मिळेल. वर्किंग नोट 2 मध्ये बेसिक सॅलरीचे पहा किती आहे, 3,18,000 प्लस रिटायरमेंट बेनिफिटचे आहेत तुमचे 1,59,000 प्लस एनी कमिशन तर नाही आहे. ओके. बोनस होता आय थिंक 50,000 रुपीज. बोनस 50,000. ओके, बोनस आहे 50,000 प्लस आता ब्रॅकेटमध्ये मी लिहितोय पहा ऑल टॅक्सेबल अलाउन्स. आत्तापर्यंत आपण लिहिल्यापैकी अलाउन्स डिअरनेस अलाउन्स झाला, बाकी अलाउन्स नाही. एम्प्लॉयर्स कॉन्ट्रीब्युशन आहे, बोनस आहे, रेम्बर्समेंट बिल आहे. येस, व्हेरी गुड. ओनली 3,600 दॅट इज चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स. बस एवढंच अमाऊंट मला माहिती आहे. 3,600 इथे घेतो मी, 3,600 आणि प्लस फीज वगैरे काही नाही. या सर्व गोष्टींची बेरीज करायची आपल्याला, म्हणजे याची बेरीज किती येईल पहा, 3,18,000 अधिक 1,59,000 अधिक 50,000 अधिक 3,600 त्याची बिल झालेली आहे 5,30,000 आणि 600. 5,30,600 रुपीज 5,50,600. ओके. मग या 5,30,600 ही माझी झाली टी सॅलरी. याला आपण काय म्हणतो, ही पण सॅलरी आहे, अगोदरची पण सॅलरी आहे.
मग ही जी दुसरी सॅलरी आहे, मी याला थोडक्यात नाव दिलेलं आहे. ॲक्च्युली ही कन्सेप्ट नाही, पण मी याला टी सॅलरी असं म्हणतो. ओके. आता तुम्ही एक्झाम्पलमध्ये जर पाहिलं तर त्याला घर कोणत्या गावात मिळालेलं आहे? मुंबईमध्ये. मी ते लिहितो पहा, तुम्हाला इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी हाऊस जे आहे, जे हाऊस आहे ते आहे ओन बाय कंपनी. ओके. म्हणजे रेंटने घेतलेलं नाही, कंपनीचं आहे. कोणत्या ठिकाणी आहे? मुंबईमध्ये. म्हणजे ज्याची लोकसंख्या 25 लाखापेक्षा जास्त आहे. आणि प्लस त्यामध्ये फर्निचरची व्हॅल्यू कन्सिडर करावी लागेल. मग अशा वेळेला मी काय करणार? इथे हाऊस ओन बाय कंपनी आहे म्हणून हाऊसचं व्हॅल्युएशन येणार आहे 15% ऑफ कशाच्या? सॅलरीच्या. आणि प्लस फर्निचरची व्हॅल्यू दिलेली आहे म्हणून 10% ऑफ कॉस्ट ऑफ फर्निचर. 15% ऑफ सॅलरी म्हणजे काय? इथे तुमची जी सॅलरी आली किती? 5,30,600. त्याचे मला करायचे 15%. किती? 15% एका ब्रॅकेटमध्ये. आणि प्लस करणार मी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 10%. फर्निचरची कॉस्ट किती दिलेली आहे एक्झाम्पलमध्ये आपल्याला? एक्झाम्पलमध्ये 1 लाख रुपीज. ते जे 1 लाख आहे, रुपीज 1 लाख इंटू 10%. अशा पद्धतीने मला व्हॅल्युएशन काढावं लागेल. ते किती येतं पहा? 5,30,000चे इथे मी करून पाहतो. 5,30,600 इंटू 15% इज व्हॉट? बरोबर. किती येत आहे? रुपये 79,590 अधिक 10%. 1 लाखाचे 10,000. याची बेरीज किती येईल पहा? रुपीज 89,590. ओके. हे झाली त्याची व्हॅल्यू. 89,590 रुपये इथे येणार आहे. 89,590. मित्रांनो, यामधून नेहमी लेस करायचं असतं आपल्याला. लेस काय? रेंट पेड बाय SSC. SSC म्हणजे कोणाचा टॅक्स कॅल्क्युलेट करतोय आपण? राजेश. अशी काही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली नाही, उदाहरणामध्ये नाही. म्हणून इथे मी व्हॅल्युएशन इथे काहीच नाही म्हणून मी बाहेर लिहित आहे 89,590. ओके. त्यानंतर पुढे काय आहे? He is provided with the facility of sweeper and watchman who are paid 1,500 and 2,000 per month respectively. डोमेस्टिक सर्वंट आहे पहा. ते लिहूया आपण. व्हॅल्युएशन ऑफ डोमेस्टिक सर्वंट्स, ज्यामध्ये पहिला आहे कोण? स्वीपर. स्वीपरला किती रुपये दिले? स्वीपर अँड वॉचमन आहे 1,500 and 2,000. स्वीपरला दिले 1,500 into 12 म्हणजे ते येतील किती? 1,500 गुणिले 12 18. दुसरा आहे वॉचमन. वॉचमनला आहे रुपये 2,000 गुणिले 12 ते 24,000. आणि अशा पद्धतीने
याची टोटल होणार आहे 18,000 प्लस 24,000, टोटल झाली 42,000. ओके. त्यानंतर कंपनी हॅज डिडक्टेड 2,500 ॲज प्रोफेशन टॅक्स ड्युरिंग द इयर. मित्रांनो, प्रोफेशन टॅक्स पे केला म्हणजे हा इन्कम नाही आहे, हा एक्सपेन्स आहे, जो आपण स्टँडर्ड डिडक्शनमध्ये सेक्शन 16 मध्ये लिहित असतो. मित्रांनो, प्रॉब्लेम संपलेला आहे पहा. ओके. आता काय करायचं, या ठिकाणी मला करायचे टोटल इज इक्वल टू सम ब्रॅकेटमध्ये हे जे 42,000 आहे हे सर्वांची मी काय करतो, बेरीज करतो. ब्रॅकेट कंप्लीट. किती आले, 7,31,190 ग्रॉस सॅलरी. यामधून आपल्याला करायचं आहे लेस डिडक्शन डिडक्शन्स अंडर सेक्शन 16. त्यामध्ये मी पहिल्यांदा लिहितो 16(1). 16(1) काय, स्टँडर्ड डिडक्शन. स्टँडर्ड डिडक्शन आहे मित्रांनो तुम्हाला AY 2021-22 साठी जे आहे 50,000. ओके. 16 मध्ये 2 लिहितोय आपण. तो लिहितोय पहिल्यांदा एंटरटेनमेंट अलाउन्स, जो या ठिकाणी 0 असणार आहे, जो फक्त गव्हर्नमेंट एम्प्लॉईला ॲप्लिकेबल असतो. आणि 3 मध्ये आहे काय, प्रोफेशन टॅक्स. प्रोफेशन टॅक्सची अमाऊंट किती आहे इथे, 2,500. ओके, 2,500. म्हणजे अशा पद्धतीने तुमचे टोटल डिडक्शन झालेत 52,500. मग आपला इन्कम फ्रॉम सॅलरी किती येईल पहा, 7,31,190 मायनस 52,500. ओके. त्याचा आन्सर काय आलं पहा, 6,78,690. दिस इज इन्कम फ्रॉम सॅलरी. ओके मित्रांनो, अशाच पद्धतीचे खूप सारे प्रश्न या व्हिडिओवर अवेलेबल आहेत. तुम्हाला ही प्रश्नपत्रिका पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर सहज उपलब्ध होईल. त्या प्रश्नपत्रिकेतले सर्व प्रश्न, सर्वच टॉपिकचे या चॅनलवर अवेलेबल आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. प्रॉब्लेम समजलेला नसेल तर शांतपणे पुन्हा एकदा पहा. हा टॉपिक थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, मुलांना इन्फॉर्मेशन नसल्यामुळं ते समजत नाही. तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा. ओके, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.